नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे तुमच्यासाठी, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा किंवा बीयूएमएस म्हणा किंवा बीपीटीएच म्हणा, तुमचं महाराष्ट्रामध्ये नंबर 100% लागू शकतं का? हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट या ठिकाणावर काय येणार, क्लॅरिटी येणार. जर माहिती आवडत असेल आमची नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरची जी आम्ही देतोय, तर त्यासाठी काय करायचंय, नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ जरी बघताय ना, तर तुमची संपूर्ण काउन्सिलिंग या चॅनलवरतीच तुम्हाला मिळणार आहे. पहिल्या राऊंडचं काय काढत जातोय, दुसऱ्याचं काय जातोय, तिसऱ्याचं काय जातोय, कॅटेगरी वाईज सविस्तरपणे या चॅनलवरती तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीयूएमएस म्हणा किंवा अगदी अलाइड कोर्सेस पर्यंत तुमचा नंबर कोणत्या कोर्सवरती लागू शकतो हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय. पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर 3,999 चा प्लॅन आहे. त्यानंतर एक 7,000 चा प्लॅन आहे. यामध्ये सर्व प्रोसेस आम्ही आमच्या हाताने करून देतो. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सगळं प्रोसेस वगैरे, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सगळं आम्ही करून देतो. त्यानंतर एक 10,000 चा प्लॅन आहे, ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटा. याची फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सगळं आम्ही करून देतो. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही. डॉक्युमेंट शेअर करायचे, फीस असणार 10,000 रुपये. जर जॉईन करायचं असेल तर तुमच्या समोर जो नंबर स्क्रॉल होतोय त्याच्यावरती फोन करा मित्रांनो, किंवा तुम्ही जो व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे बघा. आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार, सविस्तरपणे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर जॉईन करण्याचा विचार करा. आता बघूया या वर्षी तुमचा नंबर 100% लागणार का? तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जर तुम्ही आले या ठिकाणी सीएटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती, लास्ट इयरचं काही डेटा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या डेटाच्या बेसिसवरून तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकतो. आणि छत्रपती संभाजीनगर मधून जर तुम्ही असाल आणि अजून जर आमच्या ऑफिसला आले नसाल तर लवकरात लवकर काय करा, ऑफिसला या, एक वेळेस भेट घ्या, व्यवस्थित चर्चा करा. तुम्हाला मी सविस्तरपणे सांगेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो. मित्रांनो, सीएटी सेलच्या पोर्टलवरती आलो आणि आपण या ठिकाणी नीट यूजी सेक्शन मध्ये आलो. त्यानंतर आपण लास्ट इयरची आपली एसएमए लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स बघणार आहे. आपण यावरून लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकणार. व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, फक्त लाईक करायचं आहे आणि तुमचा जो स्कोर आहे त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमची कॅटेगरी कमेंट करा. मी 100% सांगेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक करून द्यायचंय. त्यानंतरच काय येणार, कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंटचा रिप्लाय येणार. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरला ही एसएमएल लिस्ट आहे. एसएमएल काय असते, स्टेट मेरिट लिस्ट. ज्या वेळेस आपला रिझल्ट येतो, ज्या वेळेस आपली 85% स्टेट कोटासाठी काय होते, या ठिकाणी काउन्सिलिंग सुरू होते. यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे परफॉर्म करताय यामध्ये काय येते, तुमची या ठिकाणी एसएमएल लिस्ट येते. त्यामध्ये तुमचा काय असतो, मेरिट असतो स्टेटचा. ओके, ज्याला म्हणतो आपण स्टेट मेरिट लिस्ट. या प्रकारे लिस्ट असते बघा. या लिस्ट मध्ये काय दिलेलं असतं, तर सर्वात पहिले बघा लास्ट इयरची बघा 6/8/2025 ला आलेली बघा लास्ट इयरची लिस्ट आहे. तर बघा यामध्ये पहिले तुमचा सिरियल नंबर असणार. या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल, मी थोडं झूम करतो. ओके, पहिले तुमचा सिरियल नंबर असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा ऑल इंडिया रँक किती. आता 1 नंबरवरती जो कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा ऑल इंडिया रँक 10 आहे बघा. त्यानंतर बघा जो 2 नंबरवरती जो कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा ऑल इंडिया रँक 26 आहे. त्यानंतर जो 3 नंबरवरती आला आहे महाराष्ट्रामध्ये त्याने काउन्सिलिंग केली त्याचा ऑल इंडिया रँक किती, 40. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधले काय असतात, या खूप सारे स्टुडंट असतात. प्युअर महाराष्ट्रामधले किती स्टुडंट आहेत हे आपल्याला लिस्टवरून कळते मित्रांनो. ओके, ते रजिस्ट्रेशन करता बघा. ज्याचा सिरियल नंबर 4 आहे त्याचा ऑल इंडिया रँक 65 आहे. ज्याचा सिरियल नंबर 5 आहे त्याचा 96. थोडं जरी स्क्रोल केला आपण, जो या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जो 23 नंबरला आलाय त्याचा ऑल ओव्हर इंडियामध्ये रँक 375 आहे. बघा या लिस्ट मध्ये आता काय दिलेलं असतं, कसं तुम्हाला कळेल का तुमचं महाराष्ट्रामध्ये नंबर लागू शकतो का नाही हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, सगळ्यात पहिले बघायचं आहे यामध्ये सिरियल नंबर आहे तुमचा. त्यानंतर नीटचा ऑल इंडिया रँक आहे, नीटचा रोल नंबर आहे, सीईटी ऑनलाईन फॉर्म नंबर आहे, कॅन्डिडेटचं नाव यामध्ये दिलेलं आहे, जेंडर कोणता आहे, मेल आहे का फिमेल आहे. ओके, कॅटेगरी सविस्तरपणे दिलेली बघा. एनआरआय कॅन्डिडेट आहे का, कोणता स्पेसिफाईड त्याचं रिझर्वेशन आहे, हे सगळं यामध्ये असतं. आता बघा ओबीसी, ओबीसीतून हा कॅन्डिडेट किती नंबरला आहे, 1 नंबरला. म्हणजे इथं कॅटेगरी मेन्शन म्हणजे हा जनरलचा आहे. हा ओबीसी मधून 2 नंबर आहे, हा ओबीसीतून 3 नंबर आहे. ओके, आता आपल्या कॅटेगरी मधून आपण किती नंबरला आहे, एससीबीसीतून हा कॅन्डिडेट 2 नंबरला आहे, एनटीडी या कॅटेगरीमध्ये हा 1 नंबरला आहे, ओबीसीला हा कॅन्डिडेट 4 नंबरला आहे. म्हणजे तुम्हाला काय कळणार आहे लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरी मधून तुमचा कॅटेगरीचा रँक किती, किती कॅन्डिडेट तुमच्या वरती, किती तुमच्या खाली, हे सगळं तुम्हाला सविस्तर या एसएमएल लिस्ट मधून कळणार. थोडा आणखी स्क्रोल करतोय बघा, दुसऱ्या पेज वरती जर आलो तर या ठिकाणी बघा ओबीसी मधून हा कॅन्डिडेट जो 12 नंबरला आहे. ओके,
याचं जर या ठिकाणी हा नाव आहे बघा, हा सीआयटी रोल नंबर आहे, त्याचा ऍप्लिकेशन नंबर आहे, त्याचा ऑल ओव्हर इंडियामध्ये जो रँक आहे 806 आहे आणि हा कुठे परफॉर्म करतोय, सिरियल नंबर किती याचा 51 आणि कॅटेगरीचा रँक आपण या ठिकाणी बघू शकतो ओबीसी कॅटेगरीत 12 आहे. सर हे सगळं समजलं का आता आम्हाला? ते आपलं एसएमएल लिस्ट काय असते, त्याच्यामध्ये कोणकोणते कॅन्डिडेट असणार, कॅटेगरीतून आपला रँक किती असतो, आपला सिरियल नंबर किती असतो, हे सगळं कळाले सर. पण आता आम्हाला हे सांगा का आमचा नंबर कोणत्या कोर्सला लागेल सविस्तरपणे सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला लगेच येऊन जायचं सीट मॅट्रिक्सवर. हे सीट मॅट्रिक्स तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरतीच मिळणार आहे. आता सीट मॅट्रिक्स मध्ये आल्यानंतर यामध्ये जेवढे की महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे बघा, जे की काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी काय करणार, तुमचे पार्टिसिपेट करणार. तर मग या कॉलेजेसला टोटल जागा किती बघा, या कॉलेजचं नाव असतं सगळ्यात अगोदर. ओके, त्यानंतर कॉलेजला टोटल जागा किती आहे, ऑल इंडिया कोट्यातून किती भरले जाणार, स्टेट कोट्यातून किती भरले जाणार, सगळं यामध्ये व्यवस्थित असते. मग आता आपल्या कॅटेगरीमधून किती सीट आहे हे सगळं यामध्ये मेन्शन असते. जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी एससीचं दिलंय, एसटीचं दिलंय, विजेचं दिलंय, NT1चं दिलंय, NT2, NT3, ओबीसी, SCBC, EWS ओपन सगळं. मग करायचं काय, आपला सिरियल नंबर आपल्या कॅटेगरीवरून आपला रँक जर 150 येत असेल आणि टोटल जागा जर 170 असेल तर या ठिकाणी 100% तुमचं एमबीबीएस ला काय लागणार, नंबर लागणार. जर फॉर एक्झाम्पल सांगतोय, जर आपला एसएमएल आपल्या कॅटेगरी मधून जर 1000 येत असेल आणि आपल्या बीएमएस च्या जागा जर 1500 येत असेल तर 100% आपला नंबर लागणार. म्हणजे कशातून कळणार तुम्हाला, तर या लिस्ट मधून कळणार. जर मित्रांनो मी जी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. आणि जर परफेक्टपणे जायचं असेल, महाराष्ट्रामध्ये जर जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर कुठे लागू शकता, तर तुम्ही आमच्यासोबत पेड मध्ये जॉईन करू शकता. त्यासोबत आमची लिस्ट कशी असते बघा, आपण तुम्हाला पेड जॉईन केल्यानंतर लिस्ट कशी देणार हे थोडक्यात सांगतो. बघा, ओबीसी फिमेलची लिस्ट आहे, ओबीसी मेलची वेगळी असणार, ओपनची मेलची वेगळी असणार, ओपन फिमेलची वेगळी असणार, एससी फिमेल वेगळी असणार, एसटीची मेलची वेगळी असणार. म्हणजे सगळ्या कॅटेगरीज काय असणार, प्रॉपर लिस्ट असणार. आपल्या लिस्ट इतरांपेक्षा कशी वेगळी असते सविस्तरपणे सांगतोय. कॉलेज कोड असतो बघा, कॉलेजचं नाव असते, कॉलेज कोणत्या टाईपचं आहे, बीएमएस आहे, ओके, गव्हर्नमेंट आहे, कॉलेजला अलॉटमेंट किती ऑल इंडिया रँक वर झालेले आहे, किती मार्क्स वरती झालेले आहे, किती एसएमएल वरती झालेले आहे, कॅटेगरीतून आपल्या एसएमएल वर कितीवर अलॉटमेंट झालेले आहे बघा, 2132 वर अलॉटमेंट झालेलं आहे या कॉलेजला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 474 ह्या कॉलेजला अलॉटमेंट आहे. त्यानंतर 471, 466, 463, 462. म्हणजे जसं जसं आपण खाली जाणार मित्रांनो त्या ठिकाणी आपला जो स्कोर आहे तो काय होणार, कमी होणार. एवढं परफेक्टपणे काय बनवून देतो आपण तुम्हाला, लिस्ट बनवून दिलो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. जर पेड मध्ये जर जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचे किंवा नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय किंवा पेड आपल्याकडे काय जॉईन करावं, काय मिळणार त्यामध्ये, त्यासाठी सुद्धा सविस्तर व्हिडिओ. जर बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली, पटकन बघायचंय, निर्णय तुम्हाला घ्यायचे. कारण आता जास्त वेळ या ठिकाणी उरलेला नाही. थांबतो आता मी, भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.